श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला यमदीपदान हे का करायचे आहे, कसे करायचे आहे, केव्हा करायचे आहे आणि कोणी करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हा दिवा कसा तयार करावा, यासोबतच यमदेवतेची 14 कोणती नावं आहेत ते म्हणून आपल्याला या दिव्याचे पूजन करायचे आहे आणि त्याबरोबरच कोणता मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता देणार आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की यमदीपदान हे धनत्रयोदशीलाच का केले जाते, याबद्दल कोणती पौराणिक कथा आहे. तर ती कथा अशी आहे. हंसराज नावाचा एक राजा होता. तो एकदा आपल्या सैनिकांसह शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या शोधामध्ये राजाची आणि सैन्याची ताटातूट झाली. राजा भरकटत दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचला. तिथला राजा हेमराज याच्यासमोर हंसराज राजाने आपली ओळख ही दिली. हेमराजाने हंसराजांचे आदरातिथ्य केले. त्याच वेळेस हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली आणि त्या आनंदात त्याने हंसराजाला आणखी काही दिवस राहण्याची विनंती केली. त्याचवेळीस तिथे तेजस्वी बाळाचे भाकीत वर्तवण्यासाठी राजज्योतिष हे आले. सर्वजण उत्सुकतेने भविष्य ऐकत होते. मात्र एका क्षणी ज्योतिष हे थांबले आणि राजाला म्हणाले, राजन, तुझा पुत्र हा अतिशय पराक्रमी होईल, मात्र युवावस्थेत त्याच्या विवाहाच्या अवघ्या 4 दिवसांनी त्याचा मृत्यू हा होईल. हे भाकीत ऐकून हेमराज अस्वस्थ झाला. हंसराजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर बाळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याला अकाली मृत्यू येऊ देणार नाही असा शब्द दिला. त्यानुसार हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात गेला. त्याचे राजकुमारासारखे पालनपोषण केले. ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार राजकुमार शूर, पराक्रमी आणि महातेजस्वी बनला. त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. आपणहून त्याला विवाहाचे प्रस्ताव हे येऊ लागले. एका सुंदर राजकुमारीशी त्याचा विवाह देखील झाला. सर्वजण आनंदात असताना हंसराजाला राजज्योतिषांनी केलेली भविष्यवाणी आठवली. त्याने कडकोट बंदोबस्तसुद्धा केला. विवाहाच्या 4थ्या दिवशी दैवगतीनुसार यमदूत राजकुमाराला यमसदनाला नेण्यासाठी आले, परंतु हा लक्ष्मीनारायणासारखा जोडा पाहून ते देखील हरकून गेले. त्या राजकुमाराला अभय द्यावे असा त्यांचा विचार त्यांच्या मनात आला. यमराजांना ही बाब कळणार नाही याची यमदूतांनी खबरदारी घेतली, परंतु यमराजांना ही बातमी कळली. त्यांनी यमदूतांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून असे काही घडले असल्यास त्याचा कबुली जबाब हा मागितला. त्यांना शिक्षा होणार नाही या बोलीवर बोलते केले आणि सत्य वदवून घेतले. यमदूतांच्या सांगण्यानुसार खुद्द यमदेवांनी देखील राजकुमार आणि राजकुमारीचा नवा संसार पाहिला आणि त्यांचेही हृदय हे द्रवले. यमराज म्हणाले, आपण सगळेच जण कर्तव्याने बांधील आहोत. मृत्यू हा अटळ आहे, तो कोणीच टाळू शकत नाही, परंतु अश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मला दीपदान करतील त्यांना अकाली मृत्यू हा येणार नाही. आणि यामुळेच धनत्रयोदशीला आपण श्रद्धेने एक दिवा हा यमराजांना समर्पित हा करायचा असतो. एक दिवा हा आपण यमराजांना यमदीपदान करून लावायचा असतो. मृत्यूचे भय हे प्रत्येकाला वाटत असते आणि मृत्यू हा प्रत्येकाला येणारच आहे. कधी ना कधी हा मृत्यू प्रत्येकाला येणारच आहे, पण अकाली मृत्यूचे भय हे जास्तच असते. मृत्यू कधी येईल, कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु तो कसाही येऊ नये, आपला मृत्यू हा अकाली होऊ नये यासाठी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान हे करत असतो. मृत्यूची देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करून तो दिवा आपण प्रज्वलित करायचा असतो आणि यमराजांना आपल्याला अकाल मृत्यू येऊ नये यासाठी प्रार्थनाही करायची असते. हा दिवा तयार करण्यासाठी आपल्याला गव्हाची कणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळदही टाकायची आहे आणि त्यानंतर त्या पिठापासून आपल्याला कणिक तयार करून त्याचा दिवा हा तयार करायचा आहे. या पिठामध्ये आपल्याला मीठ हे घालायचं नाहीये, फक्त चिमूटभर हळद ही घालायची आहे. या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम, नाहीतर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही आपल्या घरातलं जे तेल असेल ते सुद्धा टाकलं तरी चालेल. आणि या दिव्यामध्ये आपल्याला 2 माती ह्या एकत्र करून लावायच्या आहेत. हा दिवा आपल्याला आपल्या घराबाहेर लावायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे. इतर कुठल्याही वेळेस आपण दिवा लावताना त्याचे तोंड हे दक्षिण दिशेकडे करत नाही. फक्त यमदीपदानाच्या दिवशीच आपल्याला या दिव्याचे तोंड हे दक्षिण दिशेकडे करायचे आहे. हा दिवा घराबाहेर नेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस दक्षिणेकडे तोंड करून ठेवल्यानंतर तिथे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा
त्यासोबतच एक फुल हे अर्पण करायचं आहे। त्या दिव्याची पूजाही करायची आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर आपल्याला यमदेवतेची 14 नावे आहेत ती घेऊन त्या दिव्याला नमस्कार हा करायचा आहे। तर ती 14 नावे अशी आहेत: यमाय नमः, धर्मराजाय नमः, मृत्यवे नमः, अंतकाय नमः, वैवस्वताय नमः, कालाय नमः, सर्वभूतक्षमाय नमः, औदुंबराय नमः, दग्नाय नमः, नीलाथनम नमः, परमेष्टिने नमः, वृकादराय नमः, चित्राय नमः, चित्रगुप्ताय नमः। ही नावं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तिथे जाऊन तुम्ही ती बघून म्हणायची आहेत। याप्रमाणे ही 14 नावं घेऊन आपल्याला त्या दिव्याला नमस्कार हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अकाल मृत्यू हा येऊ नये अशी हात जोडून यमदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे: मृत्यूना दंडपाशाभ्याम कालेनम शामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम, असा हा मंत्र आहे। हा मंत्र म्हणून आपल्याला यमदेवतेला प्रार्थनाही करायची आहे। आणि हा दिवा आपल्याला केव्हा लावायचा आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी 6 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंतच्या या काळामध्ये आपल्याला हा दिवा लावायचा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची सुद्धा ही पूजा करत असतो। तर हे यमदीपदान केल्यानंतर आपल्याला हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर धन्वंतरी देवतेच्या पूजेला सुरुवातही करायची आहे। आणि हा दिवा कोण लावू शकतं तर हा दिवा पुरुष किंवा स्त्री कोणीही लावू शकतं आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने या दिव्याची पूजा करायची आहे आणि हा मंत्र म्हणून यमदेवतेकडे आपल्याला अपमृत्यू येऊ नये यासाठी प्रार्थनाही करायची आहे। हे यमदीपदान केल्याने आपल्याला वर्षभर अपमृत्यूचे भय हे राहत नाही, आपल्याला अकाल मृत्यू हा येत नाही। तर याप्रमाणे मी तुम्हाला यमदीपदान हे कसे करायचे, कधी करायचे, कोणी करायचे, केव्हा करायचे आणि या दिवशी यमदीपदान करताना आपल्याला कोणता मंत्र हा म्हणायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे। वर्षातून एकदाच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हे यमदीपदान करता येते, त्यामुळे धनत्रयोदशीला हा यमदीपदानाचा एक दिवा तुम्ही नक्की लावा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओत दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।